सर्वोच्च नाव करावं आणि सर्वोच्च खुर्चीवर बसावं हीच प्रत्येक व्यक्तीच्या आई वडिलाची भूमिका असते आणि मी या खुर्चीपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळं तिला गगनात भरणारा आनंद होता तिचा. लोकांना असं वाटू नये की आता हा मोठा झाला आणि देवाला पण विसरला. माझ्या पुढे पेच प्रसंग होता. आम्ही छोटी माणसं आहोत. गरीब माणूस ज्यावेळेस मोठ्या पदावर जातो त्यावेळी चर्चा होते. मोठे माणसं रोज हेलिकॉप्टरने विमाने फिरतात त्याची चर्चा होत नाही. या अधिवेशनामध्ये आम्ही पाहिलं की तुमच्या मातोश्री विधान भवनात आलेल्या होत्या, तर काय त्यांच्या काय भावना होत्या? तिने आईने सांगितलं की मला तुझं मुंबईतलं सभागृह पाहायला यायचंय. मंत्री झालो होतो त्यावेळेस एकदा आले होते वडील आणि आई. आता वडील तर गेले. ती म्हणली यायचंय. म्हणलं ये. मग ती मुंबईला आली. मुंबईला आल्याच्या नंतर सभागृहात आली एकटीच. PA घेऊन आली. मग ती प्रश्नोत्तराच्या तासामध्ये वर बसली की नेमकं काय करू. टीव्हीत तर दिसायचं तिला, मग प्रत्यक्षात पाहायची इच्छा होती तिची. ती आली वरती. मग तिने एक तासभर बघितलं. मग मी खाली परत ऑफिसमध्ये गेलो. मग विरोधी पक्षनेत्यांनी त्याचा उच्चार देखील केला की आपल्या मातोश्री देखील वरती आलेले आहेत. आणि त्याच दिवशी त्यांचा निरोप समारंभ देखील होता, अंबादास दानवे यांचा. मग खाली गेल्याच्या नंतर तिला माझ्या असे आपण बसलो अशी शेजारी चेअर बसून तिच्याबरोबर फोटो काढला. शेवटी एका आईला काय वाटत असतं, आपल्या मुलांनी सर्वोच्च नाव करावं आणि सर्वोच्च खुर्चीवर बसावं हीच प्रत्येक व्यक्तीच्या आई वडिलाची भूमिका असते आणि मी या खुर्चीपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळं तिला गगनात भरणारा आनंद होता तिचा. त्यामुळं ती एकदम खुश होती आणि इथे बंगल्यावर देखील 2 दिवस राहिली. आता गेली. सभापती झाल्यानंतर म्हणजे तुमचा विधानसभेला पराभव झाला, नंतर तुम्ही सभापती झाले. तुम्ही फार हेलिकॉप्टरने फिरता म्हणे. तुमचे हेलिकॉप्टरचे शॉट सोशल मीडियामध्ये फार व्हायरल होतात. असं आहे की आता मी अधिवेशन चालू असताना गावाकडे गेलो. मी सभागृहामध्ये उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्याच वेळेस आमच्या भागातल्या 4 रथयात्रा होत्या. चोंडी, चापडगाव, जवळा, नान्नज. आणि मी लहानपणापासून या रथयात्रेला उपस्थित राहिलेलो आहे. मग भागातल्या लोकांना मी एवढ्या मोठ्या पदावर गेल्यावर लोकांना असं वाटू नये की आता हा मोठा झाला आणि देवाला पण विसरला. माझ्या पुढे पेच प्रसंग होता. मी सकाळी 6 वाजता इथून विमान घेतलं, ते बारामतीला लँड केलं आणि तिथून हेलिकॉप्टर घेतलं आणि त्या 4ही गावाला गेलो. शेवटी आपण लोकातला माणूस आहे आणि जिथून आपली उत्क्रांती झाली तिथं आपण विसरून कसं चालू शकतो. आणि त्यामुळे ते सगळ्या रथाचं देवाचं दर्शन घेतलं. लोकांना, कार्यकर्त्यांना भेटलो आणि वेळेत सभागृहामध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला उपलब्ध झालो. त्याच्यामुळं हे 3 तासात तर मी काही गाडीने जाऊ शकत नव्हतो, गाडीने येऊ शकत नव्हतो. त्याच्यामुळे हे साधन वापरणं कामच आहे, त्यामुळे वापरलं. त्याच्या आधी पण तुम्ही भरपूर हेलिकॉप्टरमधनं फिरले. लोकांनी असे उलट बातम्या केल्या की बुवा जरी पराभूत झाले तरी शिंदेचं हेलिकॉप्टर मात्र सारखं फिरतच आहे. कसं आहे, आम्ही छोटी माणसं आहोत. गरीब माणूस ज्यावेळेस मोठ्या पदावर जातो त्यावेळी चर्चा होते. मोठे माणसं रोज हेलिकॉप्टरने विमाने फिरतात त्याची चर्चा होत नाही. छोटा माणूस हेलिकॉप्टरमध्ये बसला की त्याचे कार्यकर्ते असतात ते जास्त चालवतात. कारण मोठे माणसं कधी बसतात आणि कुठं उतरतात त्यांना माहितीच नसतं. आणि आमच्यासारख्या माणसाला आम्ही हेलिकॉप्टरने आलो हे दाखवायचं असतं. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्याला आम्ही निरोप देतो. आणि मोठे माणसं हेलिकॉप्टर विमान चोरून वापरतात. हा फरक आहे त्यातला, बाकी काहीच नाही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.